सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरमध्ये कठाळे कुल संमेलन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उद्घाटन करण्यात आलं या सोहळ्याचं। यावेळी बोलताना कुलरीती टिकली पाहिजे, कारण त्यातून संस्कृती पुढे येते असं भागवत म्हणाले। संस्कृती टिकवण्यासाठी घडती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। जातीपातीच्या भेदावर सुद्धा त्यांनी आपले आक्षेप नोंदवलेले आहेत। शास्त्रामध्ये जातीपातीच्या भेदाला स्थान नसल्याचंही ते म्हणाले। कमी होते, फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगतं की 2.1 च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.1 च्या खाली येता कामा नये। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1 च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो। जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे, तर हे माहीत सगळ्यांना आहे, सगळ्यांची मान्यता आहे। आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, आचार्यांनी म्हटलं। पण हे करताना सवय आड येते। ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते। म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत असतं।